ऐक तर महत्वाचा व्हिडिओ काय करायचं मुताचं मला मुताचं आहे मित्रांनो. तर आता नाही म्हणजे पुढे पुढे तर प्रणव म्हणला तर व्ह्यू घे व्ह्यू. तर मित्रांनो आम्ही शेवटी किती किलोमीटरचा प्रवास केला आम्ही शेवटी. आमचं कॉलेज इथून 40 किलोमीटर तर आम्ही प्रवास करायला आहे 9 किलोमीटर प्रवासाला आम्ही थांबलेलो आहे. कारण मुद्द्यासाठी थांबलो मित्रांनो. तर असं करता करता आम्ही डायरेक्ट फुलंबरीमध्ये आलेलो आहे. फुलंबरीत पेट्रोल गिट्रोल टाकून म्हणलं लगे परमनंट शेटनं गाडले 500ची नोट 500चं काही पेट्रोल टाकलं आणि कमी टाकलं. मोठ्या मोठ्या भाता तिथून पुढे आलो. आपल्या गावाची मंडळी भेटली. बोटं तर अशी दाखवत होते सगळे जस काही तीर मारून पुढे चालले. कुठं काम एकाच होतं पण 6 जण चालली होती. हो राम राम हो राम राम. यायला मी राम राम तर म्हणलं पण हे कोण होतं मागे ओळखीचे नव्हते. आता तुम्हीच त्याला पाठवा जर तुम्ही ओळखलं असं न्यायला तर त्याच्यापेक्षा व्हिडिओला जाऊ दे. तिथून पुढे येत नाही चहा पिऊन घेतली आधी आणि मग पुढे येत ना आपला कार्तिक भुजी गाडी. बरसात के मौसम में हा 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 घर से निकल आया बॉटल भी उठा गाडी पाहिजे. तिथून पुढे येते लगे कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये इरादे काय चोराचे लगे बोल्ड. कॉलेजचं खाल्यावर होतं रे पण आधी खाऊन घेतलं. येतं असं खात होतं की 8 दिवसाचं काही खाल्लं नव्हतं येणार. तर मित्रांनो आम्ही अशा गार्डनमध्ये आलेलो आहे का तिथं सगळे पोरी बघू शकते. पण जाऊ त्याच्या मायबापानं पाहिलं तर आता कॉलेज तर सुटेल होतं आणि थालीहून चहा पिऊन जा. मग चहा पिऊन घेतली एक गोट आणि निघलो आपल्या घराकडे येत नाही तर याला मध्ये फोटोचं कडकं लागलं. फोटो काढून घेतले आणि एकूण कपडे घालून आणि निघलो घरी. आता आपण फुलंबरीमध्ये आलो आणि रुपयाच्या भायाला भेटलो. आज कधी झालं नाही. रॉयल माणूस एकदम काहीच विषय नाही. याच्याकडे एक कप चहा पिऊन घेतली पण ते ब्लॉगमध्ये काही घेतलं नाही आणि मग त्याला राम राम केलं आणि चाललं आपल्या घराकडे. घरी आलो कपडे गिपडे बदलले आपलं काम वाटच पाहत होतं. मग काम करून घेतलं आपलं. मग लाईन बंदूल शेण पेकायला लावून आपण गईला पाणी बाजून घेतलं आणि मग तेवढं आली ढेपाची गाडी आली. ढेप खाली करून घेतली आणि मग लागलो दूध झाला. दिवस भरले पाप झालं. म्हणलं दूध काढता देवाचे गाणे ऐकू. मग देवाचे गाणे लावले. देवाचे गाणे ऐकून घेतले. तर आपला साधा बोळा गरिबी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करून टाका. लाईक बिक मारा. धन्यवाद.